तर हल्दी कुंकवाचा औक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी प्रकाश काडगे साहेब आणि वासुदेव गवते साहेब माजी सरपंच हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आपण पाहता यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी करत असताना आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल हल्दी कुंकवाचा औक्षण देखील आपण त्यांच्या शुभ असते. आज संपूर्ण 40+ मास्टर संघ देखील या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिला त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण समीर शेठ पाटील भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्यावरती असणारं हे प्रेम आणि आज त्यांच्या प्रेमापोटी सर्व 40+ मास्टर अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या. गणपती बाप्पा आई गावदेवी माते की. त्याच्यानंतर मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण देखील नॉस्टॅल्जियाच्या खेळपट्टीचं पूजन आपल्या शुभ हस्ते आपण करावा. चला विलीनबाई आपण लाईन अप करा. आता राज्यगीत आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर टीम रुपेशबाई आपण देखील लाईन करा. दोन्ही टीम एका लाईन मध्ये आपण उभे राहावं आणि या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य गीताने लकी एकेकालचा दिग्गज गोलंदाज 5 बॉल मध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम ज्यांनी खऱ्या अर्थानं केला तर यावा भूमी इंडिया बिल्डर्स ज्यांच्या नावाची आपण स्पर्धा पाहतो या ठिकाणी. चला संजय शेट्टी यांना विनंती करतो आपण रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा विद्यमान उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका सन्माननीय संजय शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या खेळपट्टीचं पूजन आपण या ठिकाणी करत आहात. बघा ही खेळपट्टी 5 रात्र टिकू दे 7 रात्र टिकू दे पूर्ण महिनाभर टिकू दे हे साकडं घालत असताना कारण 40+ आपण पाहणार आहोत रेग्युलर 48 संघ पाहणार आहोत. एकदा जोरदार लावून जाऊ द्या. बोला बजरंग बली की. आज शनिवार मारुती रायाचा दिवस आणि ताकद बघा संजय शेठचे एका फटक्यामध्ये नारळ या ठिकाणी आपण पाहिलात. चला प्रथमतः आपण संजूबाई आपण प्रथमतः राज्यगीत घेऊया. नंतर संजूबाई प्रथमतः आपण राज्यगीत घेऊया. तर चला डीजेला विनंती असेल नितीन आपण रेडी राहायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण देखील संजय शेठ इथे समोर राहावं. कॅमेरा समोर आहे आपल्या. तर यावं मनोहर शेठ यावं. तर नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय शैलेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. गवते साहेब 1 मिनिट बघता आपण राष्ट्रगीत झालं का लगेच या राज्यगीत झालं का. नितीन महाराष्ट्र गीतासाठी आपण रेडी राहायचं आहे. मित्रांनो आपुला महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातेमध्ये जर आपण जन्म घेतला असेल तर महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी अभिमानासाठी आपण एका जागेवरती उभे राहावं. एक साथ विश्राम रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी अखंड महाराष्ट्राची शौर्य गाथा गाणारं संगीत महाराष्ट्र राज्य गीताने आपण स्पर्धेला सुरुवात करूया. एक साथ विश्राम एक साथ सावधान एक साथ महाराष्ट्र गीत शुरू करें.
छत्रपती शिवाजी महाराज की। चला दोन्ही कॅप्टन या समोर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। पहिला उद्घाटनीय सामना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक सन्माननीय मनोहर शेठ यांना माजी बांधकाम सभापती अर्थातच मनोहर शेठ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। गावदेवी पेठ कोलके परिसरातील हा संघ आणि त्यांना फाईट करेल नेरे दुसरे विभागातील जय हनुमान भोकारपाडा बी संघ। तर टॉस का बॉस, तर टॉस जिंकाय गावदेवी पेठ, फक्त निर्णय सांगा। बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील। मान्यवरांना विनंती करतो की आपण आता बॅट आणि बॉलचा आपण या ठिकाणी उद्घाटन करावं। फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमागदार आपण पाहिलात मान्यवरांच्या शुभ हस्ते। सागर आज नेरे गावामध्ये क्रिकेटचा महासंग्राम आणि सागर आज मान्यवरांच्या शुभ हस्ते दमदार उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहिलात। तर जय हनुमान भोकारपाडा संघ तुम्हाला करायची आहे फलंदाजी, आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये जावं। सागर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा महो क्रिकेट संघाचा संघनायक आणि जय हनुमान खारकोपर संघाचा संघनायक। आपण देखील रेडी राहायचंय, दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय। हेलो हेलो छे सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं समीर पाटील पुरस्कृत अध्यक्ष चषक आणि मी तमाम पाहुणे मंडळींना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। तर मी सर्व संयोजकांना विनंती करेन मान्यवरांना घेऊन आपण अतिथी कक्षाकडे यायचं। अध्यक्ष चषकाचा हा थरार आपण पाहतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। GT11 चे हनुमान क्रिकेट संघ नेरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ संघ नेरे आणि तमाम आमचे संयोजक आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत। फिल्डिंग टीमला विनंती आपण मैदानावर जाऊ शकता। मॅच ऑन होईल, 8-12 झालेत आणि सामना आपण सुरू करणार आहोत। उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आम्ही आभारी आहोत आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आणि खेळाचा आनंद घेत असताना आमचे सर्व अतिथी मान्यवर। तर पहिला सामना इथे सुरू होईल। स्पर्धेची आज पहिली रात्र नाईट स्पर्धा आपण पाहणार आहोत। 7 रात्रीमध्ये अध्यक्ष ट्रॉफीचा थरार तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण पाहतो सहर्ष स्वागत। वेळात वेळ काढून आलेली सर्व मंडळी आणि त्यांचा अध्यक्ष चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया। आनंदाची डोही आज आनंद तरंग आणि हा सुंदर वेळेला आज जमलेले तमाम पाहुणे मंडळी मी पुनश्च एकदा साहेबांना सर्व पाहुण्यांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हायचं, आसन ग्रहण करावं। नेरे गावातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आणि अध्यक्ष ट्रॉफीचा हा आपण उद्घाटन सोहळा समारंभ पाहिला। चला फिल्डिंग टीम आपण जाऊ शकता, वाट बघू नका। काही नियम अटी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सर्व सन्मान्य अतिथी मान्यवर। तर बघा काही नियमावली सूरज पाटील आपण संघांपर्यंत पोहोचवतो आणि आपण मॅच ऑन करणार आहोत। एक वाईट आणि बीमरसाठी एकच रिव्ह्यू असणार आहेत, 2 सिरीजचं आम्ही कॅल्क्युलेशन इन्फॉर्मेशन टॉप 3। तर टॉप 3 पर्यंत म्हणजे बघा सिरीजचं कॅल्क्युलेशन आहे, सुपर 12 पर्यंत धावा काउंट होतील। मी सर्व आमचे ग्रामस्थ नेरे गावातील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण सगळ्यांनी बसून घ्या। पहिल्या सामन्याला सुरुवात करणार। पेट आपण जा लगेच मैदानावर आणि बॅटिंग टीम आपली आघाडीची जोडी पाठवा लगेच। अध्यक्ष ट्रॉफी आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुनश्च एकदा संयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन मान्यतेनं आपण पाहतोय समीर पाटील या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि अध्यक्ष चषकाला आपण करणार आहोत आजच्या रात्रीला सुरुवात। सुस्वागतम। मी सर्व ग्रामस्थांना विनंती करेन आमचे काही विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज वेळात वेळ काढून सर्व मंडळींचा आम्ही
सहर्ष स्वागत करतो. चला बॅटिंग टीमला विनंती आहे, सूचना आम्ही देतो. बॅटिंग टीम, सामना आपल्याला लगेच सुरू करायचा आणि 4 षटकांसाठी आम्ही 20 मिनिटं देतो. चेक. हॅलो हॅलो चेक. बघा आम्ही नियम आपल्यापर्यंत पोहोचवलेत. दोन्ही संगणकाची नोंद घ्या. चेक. हॅलो. तर नेरे दुंद्री विभागाच्या असोसिएशन मान्यतेनं रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन श्री समीर पाटील अध्यक्ष चषक आणि आजची पहिली रात्र. समोर आमचे सर्व संयोजक आहेत आणि संपूर्ण आयोजन कमिटी. आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सर्व सन्मानी पाहुणे, त्यांच्या सन्मानाकडे आपण वळतो. तर शैलेशदादा पाटील आमचं युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य, यांना विनंती करेन आपण स्टेजची संपर्क साधा. आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सर्वमान्य पाहुणे यांच्या सन्मानाकडे आपण वळतो. मॅच ऑन होईल आणि पहिलं सत्र आपण ऐकणार आहोत. आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक रोशन पाटील मॅन फ्रॉम शिरवली जॉईंट झालेत. सामना सुरू होईल आणि मधल्या वेळेमध्ये आम्ही पाहुण्यांचा सन्मान करतो. रोशन, आपण मॅच सुरू करा. धन्यवाद. तर चला आपण तात्काळ मॅच सुरू करायची आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पहिला अगदी मानाचा सामना. चार ओव्हरसाठी अगदी 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. चला आपण स्पीडली खेळायचे. अगदी शुभारंभी हा पहिला मानाचा सामना इथे सुरू होतोय. चला आपण सुरू करायची मॅच. तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. भोकरपाडा विरोधात पेठ असा ग्रेट सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. गणरायाला नमन करू आजच्या या पहिल्या रात्रीला आपण सुरुवात करतोय आणि जिथे दोन मातबर संघांदरम्यान इथे लढत पाहायला मिळते. भोकरपाडा विरोधात पेठ असा दमदार सामन्याचा आगाज आहे आणि आता लढतीला होती सुरुवात. 8:18 बोला गणपती बाप्पा. गणरायाला नमन करून आजच्या या पहिल्या चेंडूकडे प्रस्थान केलं गेलं आणि जिथे पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आधी या गोलंदाजाचा वापर झाला आणि पहिला चेंडू इथे डॉट राहिलाय. पहिली सलामीची जोडी संदेश फुलोरेच्या साथीनं किशोर फुलोरे ही पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते आणि या जोडीला धडधाकड अशी सुरुवात करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे डावपेच आखावे लागतील आणि पहिलाच बॉल हा गोलंदाजाकडून उत्तमरित्या सफर केला जातो. डॉट बॉल. अगली पेशकश काउंटर अटॅक. उत्तमरित्या हा फटका खेळाय. ऑन साइडला क्लिअर केलंय आणि आजच्या रात्रीतील या स्पर्धेतील हा पहिला चौकार. स्पर्धेचा शुभारंभ अध्यक्ष चषकाची एक वेगळी छाप पाहायला मिळते आणि नाईट क्रिकेटचे सामने आज क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा विजयलक्ष्मी बैदा नेरे पनवेल इथे दाखल झाले. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिला सामना हा मानाचा आहे आणि मानाचा सामना जिंकण्यासाठी
दोन्ही संघ तितके सातूर आहेत आणि इथे पहिली विकेट गारत पहिला करारा दे धक्का भोकरपाडा या संघाला आणि इथे खेळाडू बाद होतोय संदेश फिळोरे. मेरे भोले से भोले बाबा मेरे हर्ष स्वागत करतो. अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर समीरजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आयवा कॅचसाठी आपण देतोय 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि जे फलंदाज अर्धशतकी खेळी करतील आजच्या रात्रीमध्ये त्यांना आपण देणार आहोत 3,333 रुपयाचं रोख कॅश प्राईज. एकदा टाळ्या उद्या आमच्या आयोजकांसाठी आणि बक्षिसाची लयलूट असणारी अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आहे. धन्यवाद. नक्कीच पहिला सामना हा 40+. त्यानंतर अगदी मानाच्या लढतींचा आगाज आहे. तर फ्रेश मॅच ग्रुप एफ मधून उत्तमरित्या हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, रिंगण तोडता आलं नाही. एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. श्री सद्गुरू एंटरप्राइजेस मेहिके 11 सद्गुरू एंटरप्राइजेस मोह विरोधात जनमान खारगोपर हा दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ आपण टॉस साठी इथे प्रस्थान करायचे. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना होईल याकडे कटाक्षपणे आयोजकांचाही नजराणा असणार आहे आणि पूर्णपणे प्रत्येक संघाला तंबी असेल. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना हा समाप्त होईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हलवार पद्धतीने हा फटका खेळला जातो. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी एकच धाव प्राप्त होते. अगदी अलीकडे आपण मोठा फटका पाहिला आणि त्यानंतर अगदी गोलंदाजानं उत्तमरित्या चेंडूंची सफर केली आहे. अगदी अधिनामक गोलंदाज अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा, 6 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल स्पेल इथे साकार केला जातो. धारदार गोलंदाजीच्या जोरावरती हे P1चं पहिलं षटक हे गोलंदाजाकडून हाताळलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या प्रवासासाठी सज्ज असणार आहे. 5 चेंडूमध्ये या गोलंदाजाची भेदकता पाहिली आणि यापुढील जो फलंदाज आहे त्याला अटकेपार फटके खेळणं गरजेचे असतील. खरं संदेश फुलोरे नामक फलंदाज तंबूच्या दिशेने परतल्यानंतर बालकृष्ण बडे या फलंदाजांना मोठमोठे फटके हे खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज आधी तयार. प्रहार केला सुंदर इथे हा फटका. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडण्याची नामी संधी होती परंतु ती संधी गमावली आहे. तात्काळ एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होते. P1चं पहिलं षटक समाप्त झालंय. धाव फलकी धाबा 1 गडी बाद 7. सामन्याचं आयोजन केलाय रे गावान, केलाय रे गावान. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. थँक्यू. बघा पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो. इनिंग ब्रेकमध्ये मोहो खेळणार आहे. चला रेडी राहा. तर आमच्या स्पर्धेचे आयोजक समीर पाटील आणि यांचे बंधू सूरज पाटील शायनर ग्रुप यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण काही वेळातच करतो. मी समीर दादांना विनंती करेन, अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर, वेळात वेळ काढून आलेले राजकीय क्षेत्रातील पनवेल पंचक्रोशीनं पाहिलेलं एक दमदार व्यक्तिमत्व, माजी नगरसेवक, राजकीय समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या मनोहर शेठ म्हात्रे यांचा आम्ही इथे सन्मान घेतो आणि साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचे. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. अध्यक्ष ट्रॉफीची आज पहिली रात्र. सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांचा सुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान घेतो. आज वेळात वेळ काढून उपस्थित असलेली ही मंडळी आणि ज्यांचं नेहमी या स्पर्धेला योगदान असतं ते आम्हा सर्वांचे लाडके बॉस संजूबाई यांचा सुद्धा आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. नेरे गावातील संपूर्ण पाहुणे मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पाहुणे मंडळी, पंच मॅच ऑन ठेवा कारण मॅच सामना सुरू ठेवा. तर सन्माननीय मनोहर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल अध्यक्ष चषकाच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपल्या मनापासून धन्यवाद देतो.
नेरे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि समीरदादांचे बंधू शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मनोहर शेठ म्हात्रे आपण इथे आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, तर साहेबांचं मनापासून धन्यवाद. पुढील सन्मान आपण करणार आहोत. या पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करतो. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचं एक दमदार व्यक्तिमत्व आणि आज आपण पाहतो विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, नेरे गावातील आज उपस्थित विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, तर संजयजी पाटील यांचा आम्ही सन्मान करतो. आज वेळात वेळ काढून आलेली सर्व पाहुणी, आज आपण पाहतो अध्यक्ष ट्रॉफी. पुढच्या दोन्ही संघांना रोशन आपण सूचना द्या का इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, कारण आता आपण थांबणार नाही, कारण आज पहिली रात्र आहे. काही प्रमुख सन्मानासाठी आम्ही थोडंसं थांबतो. तर आमचे सन्मानी युवा नेतृत्व उपसरपंच राम पाटील साहेब थोडं अत्यंत वेळ काढून आलेत आणि त्यांना इथून निघायचं आहे, तर आपण त्यांचा सन्मान घेतो. तर मान्यवरांचा आभार. सन्मान सुरू राहील. रोशन मॅचकडे वळायचं. थँक्यू सो मच. तात्काळ पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. पहा अगदी बलशाली फटका खेळण्याची इराद्यामध्ये पण फलंदाजाला पाहिले, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. पहिलं षटक हे अतिशय धाकट राहिले. गोलंदाजाची आपण सत्ता पाहिली आणि आता आलेला पुढील गोलंदाज अनिश या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूकनिक एक चौकार खर्चिक झाल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं उत्तमोत्तम गोलंदाजीची सफर आपल्या माध्यमातून सफर केली. पाठोपाठ सलगचे हे 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य शैलेशजी जाधव यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. यानंतर निलेशजी पाटील आम्ही पाहतोय यशस्वी उद्योजक आहेत आणि वेळात वेळ काढून त्यांची सुद्धा उपस्थिती. थोडी दिलगिरी व्यक्त करू रोशन, त्यानंतर मॅचकडे आपण फुल्ली कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. आज वेळात वेळ काढून आलेली पाहुणे मंडळी, तर निलेशजी पाटील आपल्या मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या योगदानाबद्दल. ज्यांच्या सौभाग्यवतीनं आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना पाहिलं. मी पुनश्च एकदा सर्व मान्यवर मंडळींचं आपण आभार मानूया. यानंतर आमच्या सन्माननीय सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब आणि माजी सरपंच आमचे वासुदेवजी गवते साहेब ते काही वेळ थांबणार आहेत. पुढील सन्मान आपण ब्रेक नंतर करतो. धन्यवाद. मी पुनश्च एकदा मनोहर शेठ म्हात्रे आपण इथे आलात, माजी नगरसेवक, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद देतो. शायनर ग्रुप आणि समीर दादांचे बंधू सूरज पाटील यांचा केक सेलिब्रेशन सुद्धा आपण पाहुण्यांच्या समवेत करणार आहोत. यस रोशन. पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केले जाईल. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग आज या शुभारंभी आपण पाहिला. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय श्री समीर शेठ पाटील आणि आमचे बॉस आपलं मनपूर्वक स्वागत करत आहेत. खास या स्पर्धेचा आगाज आहे. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ हा समाप्त झालाय आणि धाव फलकी धावा 14. डॉक्टर रोशन संजय पाटील आपण या, आपला सुद्धा सन्मान बाकी. ओके. पहिल्या 2 षटकांदरम्यान गोलंदाजाची पूर्णपणे आपण पावर पाहिली आणि पॉवरफुल गोलंदाजीचा आगाज राहिलाय, परंतु तृतीय षटकादरम्यान अगदी विस्फोटक अंदाजामध्ये भोकरपाडा या संघाला अतिशय बलवान खेळ हा साध्य करावा लागेल. जनमान भोकरपाडा ब विरोधात गावदेवी पेठ ब असा हा दमदार सामना आज तर नक्कीच रोशन ज्यांचं इथे आगमन झाले ते महिला आघाडीचं सक्षम नेतृत्व, शिक्षित व्यक्तिमत्व, ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य आणि मालिकावीर बाईकच्या पुरस्कर्त्या एकदा ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि झील केबल अँड नेट सर्व्हिसचे 40+ आमचे सकाराम गायकर ज्यांनी आम्हाला नेट सेवा, फ्री नेट सेवा आणि मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर्व पुरस्कर्त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. स्पर्धा म्हटली तर तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी एक मोठी स्पर्धा ही साकार होते आणि यामध्ये ज्यांनी या स्पर्धेमध्ये विशेष योगदान हे साकार केले
त्या संबंध अतिथी मान्यवरांचा आयोजकांच्या माध्यमातून मनस्वी आभार. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण सुनीलला पाहतो. पहिला चेंडू या गोलंदाजाकडून अतिशय धाकट राहिलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. चौथ्या धावसंख्येवरती धावसंख्येला रोखले जनमान भोकरपाडा ब या संघाला, परंतु आता विस्फोटक अंदाजामध्ये आपल्या भात्यातून चांगले फटके खेळावे लागतील. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. अगदी डीप मिडविकेटकडे चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं आणि तात्काळ त्वरित या चेंडूगणिक अगदी एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय. कुठल्या प्रकारे मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीये. 2 चौकार वगळता अगदी शांत रवैया पाहायला मिळतो फलंदाजीच्या माध्यमातून टीम भोकरपाडा. आक्रमण चढवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला पाहू शका लॉंग स्टॉप कडे चेंडू स्टॉप होईल. आलेला हा दर्जेदार शानदार धमाकेदार चौकार. थँक्यू डीजे. इथे काहीशा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. हिट विकेट पाहायला मिळतो. जो चौकार होता तो आता अबाधित नसेल, कारण इथे खेळाडू हिट विकेट स्वरूपामध्ये तंबूच्या दिशेनं परतलाय. वेगवेगळ्या काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडताना पाहायला मिळतात आणि लागलेला हा निश्चितच झटका क्रमांक 3 खेळाडूला इथे माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. ॲज ओपनर किशोर फुलोरेला आता माघारी जावं लागतं. संदेश फुलोरे, किशोर फुलोरे आणि बालकृष्ण बडे या मोठ्या फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागलाय आणि धावसंख्या सध्या घडीला पूर्णपणे स्टॉप होताना पाहायला मिळते. अगदी 15 धावसंख्येवरती धावसंख्या पाहायला मिळते. आलेला चौकार परंतु नाट्यमय घडामोड घडताना पाहिली. त्यानंतर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये खेळाडू किशोरला मात्र माघारी जावं लागतं. 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी असेल आणि याच्या आतोआत आपल्याला हे षटक समाप्त करावे लागतील. नियोजित वेळेमध्ये ही पहिली इनिंग समाप्त व्हायलाच हवी. ही आयोजकांची कडी नजर या मॅच दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. ओहो प्रहार आहे. अगदी ऑन ड्राईव्हचा देखना फटका लॉंग ऑनकडे अगदी खराब कार्य राहिलं, परंतु पुन्हा एकदा एक चांगलं बॅकअप फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून गावदेवी पेठ संघाकडून पाहायला मिळतं. याही चेंडूगणिक ज्या ठिकाणी फक्त एकच आणि तात्काळ 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय पेठ संघानं भोकरपाडा या संघाला, परंतु अटके पार हे फटके खेळायचे आहेत. पाठपुरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं कार्य राहिले. लक्ष्मण कांबळे त्या ठिकाणी दाखल होते. दमदार फिल्डिंगच्या जोरावरती नेहमीच गावदेवी पेठनं ग्रेट कार्य अनेक नाईट स्पर्धेदरम्यान दाखवलंय, परंतु तळापर्यंत फलंदाजीचा रणगाडा असलेला एनडी परिभागातील एक ताकदवर संघ म्हणून जनमान भोकरपाडा या संघाला पाहिलं जातं. एक वेगळ्या अंदाजामध्ये या फलंदाजांना खेळ सादर करावा लागेल. ओहो अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल आणि अशा रीतीने पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलामध्ये धावा 3 गडी बाद, एकूण 17. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं. संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलय तालुक्यानं. जोडी गाजे गावा गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर. अगदी A1 दर्जाचं A1 क्वालिटीचं अध्यक्ष चषकाचा हा वेगळा आपल्याला थाट पाहायला मिळतो. रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं सन्माननीय श्री समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं अध्यक्ष चषकाचा एक वेगळा थाट आहे आणि सन्माननीय संजय शेठ पाटील बॉस यांचे एक चांगले योगदान या संबंध या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटसाठी पूर्ण आयुष्य वेधित करणारे हे 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही अध्यक्ष चषकाची एक वेगळी मैफिल आहे आणि या शुभारंभी अगदी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रथी महारथींचा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. कला क्रीडा सांस्कृतिक वाङ्मय क्षेत्रामध्ये ज्यांची आपण तरबेज अशी कामगिरी पाहतो असे मान्यवर या रॉयल मंचकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत
पाहुण्यांच्या संघ तात्काळ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अनिश असज्ज झाले. राईट मोर द विकेट स्क्वेअर कट दमदार हा फटका खेळ वन टप्पा सीमा पार. हा येतो या षटकातील पहिला धमाकेदार चौकार. अटके पार हे फटके खेळले जात आहेत आणि या फटक्यांचा विचार केला तर निश्चितच हे येणं खूप गरजेचं आहे. अलीकडे काहीशी स्मशान शांतता पाहिली जनमान भोकरपाडा या संघाच्या माध्यमातून, परंतु आता फटके यायला सुरुवात होतीये. स्वप्नील फुलोरे या फलंदाजामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि अशा फलंदाजाला तरबेज खेळ सादर इथे करायचा आहे, तो करतोय. सुंदर इथे हा फटका खेळतोय डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी गाजलंय तालुक्यानं. संजूबाई बॉस. अगदी अध्यक्ष महोदयांच्या नावानं पदभारानं या अध्यक्ष चषकाचा हा वेगळा थाट आज या नेरे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आज नवनवीन चेहरे चमकताना पाहायला मिळतील या नेरे या पावनभूमीमध्ये. संघर्षाच्या पावलखुणा असलेली ही दमदार माती आहे आणि या मातीमध्ये आज प्रत्येक खेळाडू पूर्णपणे दमदार खेळ साकार करण्यासाठी आज सज्ज आहे. आज पहिल्या मॅचपासून तमाम क्रिकेट रसिकांची एक चांगली तुफानी गर्दी पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होत असताना 28. सुदामजी नाईक खारकोपरचे आमचे त्यांचे ते शुभागमन झाले. आपले मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. गोलंदाज अनिश तयार. ओहो अद्भुत अनाकलनीय अविस्मरणीय धाकड फटका फलंदाजाच्या बॅटमधून अजून एक चौका. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा. पनवेल तालुका अगदी अटके पार हे फटके खेळले जात आहेत. अगदी स्वप्नील फुलोरेच्या साथीनं आशिष फुलोरे नामक फलंदाज सुद्धा आता धावसंख्येला बनवतो, धावसंख्येला सजवतोय आणि अगदी या क्रिकेटच्या रुपेरी पडद्यावरती हा खेळाडू एक वेगळी छाप सोडण्यासाठी इथे सज्ज आहे आणि ते पाहता अगदी धावसंख्येचा ओघ आता पुढे मार्गस्थ होतोय. दोन्ही संघांतील पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय रुपेश शेठ फुलोरे भोकरपाडा आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. नेहमीच भोकरपाडा संघासाठी गावासाठी एक चांगलं पाठबळ असतं. आपलं मनपूर्वक स्वागत. इनिंग ब्रेक दरम्यान इथे टॉस केला जाईल. चला स्पीडली खेळायचंय, अतिरिक्त वेळ आपण घेऊच नका. वारंवार आयोजक आणि ऑफिशियल टीम इथे तंबी देते. नियोजित वेळेमध्ये सामना हा समाप्त व्हायला हवा. नेक्स्ट बॉल. हो सुंदर इथे स्क्वेअर कट दमदार फटका खेळला जातो. क्रिकेटचं मादक सौंदर्य पूर्णपणे प्रस्थापित केलंय. पाठोपाठ लगातारचे 2 चौकार. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष पूर्णपणे अटके पार हे फटके खेळत असताना पाठोपाठचे सलगचे 2 चौकार आणि धावसंख्येचा झंझावात. अगदी 36 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय आणि अगदी तिरंगी कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून साकार करतोय भोकरपाडा संघाचा वंडर बॉय. स्वप्नपूर्ती साकार करत असताना अतिशय पारी आशिष फुलोरेच्या बॅटमधून पाठोपाठ लगातार 3 चौकार. जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला. जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघाची नक्कीच अगदी व्यवस्थापक मंडळी जर पाहिली तर जितू 11 जनमान क्रिकेट संघ नेरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, श्री हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ आणि शायनर ग्रुप नेरे आणि ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या माध्यमातून हा अध्यक्ष चषकाचा हा दमदार रॉयल थाट पाहायला मिळतो. आज विजयलक्ष्मी मैदान नेरे, पनवेल तालुका, रायगड जिल्ह्यातील हे आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं आणि पनवेल तालुक्यातील एक शानदार हे आयोजन नेहमीच सालाबाद प्रमाणे इथे आपल्याला पाहायला मिळतो.
अंडर 19 सुदाम नाईक विजयाचा पाईक मॅन फ्रॉम खारकोपरचा टॉपर खेळाडू इथे येतोय. आपले मनपूर्वक स्वागत केले जाईल. अगदी खारकोपर संघाचा संघनायक इथे दाखल झालाय. श्री सद्गुरू इंटरप्राइजेस 11 मोहो संघाचा संघनायक तात्काळ टॉस साठी आपण प्रस्थान करायचंय. इनिंग ब्रेक दरम्यान त्वरित इथे टॉस केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती विलीन नामक गोलंदाज इथे स्लॉगरचं षटक या गोलंदाजाला इथे हाताळायचं. डीप मिड विकेटच्या क्षेत्रादरम्यान हा फटका राहिलाय. 2 धावा होतील का? धोका आहे. चलबिचल पाहिली, तालमेलचा अभाव आणि त्या धावसंख्येचा भाव हा काहीसा वधारलाय आणि या चेंडूगणिक अगदी 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. एका क्षणार्धात काय होतं याचं उत्तम उदाहरण पाहिलं. काहीशी थोडीशी आपण घोडचूक पाहिली आणि त्यातल्या त्या 2 धावा सफळतेने या फलंदाजानं कुठून काढल्यात. जिथे आशिष फुलोरेच्या साथीनं स्वप्नील फुलोरे अगदी 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची ही जोडी आणि या जोडीच्या माध्यमातून धावसंख्या फुलते. प्रहार होतोय, दमदार वार होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये दमदार फिल्डिंग. आधी सुरते त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी चांगला सूर गवसलाय. अंतिम ओव्हर मध्ये विलीन या गोलंदाजाच्या माध्यमातून काढलेली ही एक पहिली विकेट. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं, केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर थँक्यू. दादा. तर याच दरम्यान आपण अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा पाहतो आणि यूट्यूब लाईव्ह वाहिनी आपण पाहतो माऊली लाईव्ह आणि माऊली लाईव्हचे सर्वेसर्वा सुकापूर गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले 40+ खेळाडू आणि सचिव सुद्धा आहेत. आणि एक काळ होता ज्यांच्या गोलंदाजीनं गाजवला होता. आणि सन्मान्य चंद्रकांतजी पोपेटा साहेब आपलं वेलकम अध्यक्ष ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. प्रमुख पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे हा फटका खेळला जातो आणि जलद गतीनं या 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. गोलंदाज वेलिन काहीचा नाराज आहे. अलीकडच्या 3 चेंडूंचा विचार केला तर निश्चितच एक चांगला झेल पाहिला, परंतु पहिला चेंडू आणि तिसरा चेंडू जर पाहिला तिथे प्रत्येकी एकच धाव होती, परंतु 2 धावा तिथे खर्चिक कराव्या लागल्या. मिश्रित गोलंदाजी येथे सफर केली जाते. गोलंदाजाला बांधून गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं जातं आणि या ओव्हरमध्ये अगदी कुठल्याही प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले आणि या पहिल्या पूर्वार्धातील फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 44 धाबा पुस्तकावरती चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक मिडॉन कडे जय भगत हा तिथे आला आणि तात्काळ त्याने हा झेल पकडलाय. लागलेला अजून एक करारा दे धक्का आणि झटका क्रमांक पाहायला मिळतो जनमान भोकरपाडा संघाला 5वा. मास्टर एकेकालचा ग्लेन मॅग्रा म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते लेजेंडरी मिस्टर नितीन कोहली सरांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समवेत उपाध्यक्ष रायगड 40+ मास्टर विशाल खानावकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत. ओम साईराम. विशालजी खानावकर आज खऱ्या अर्थानं 40+ मधील तरबेज खेळाडू आज या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये येताना पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नितीनजी कोहली मास्टर माइंड गोलंदाज इथे पाहावयास मिळते. खेळाचा पहिला अंक इथे समाप्त झालाय आणि पहिल्या अंकादरम्यान स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते. जनमान भोकरपाडा ब संघाची 44 आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची आवश्यकता आहे गावदेवी पेठला. चला टॉस आपण करतो. आम्हा सर्वांचे आधारस्तंभ संजूबाई अर्थातच बॉस आणि बॉसना मी विनंती करेन टॉस आपण करणार आहोत. तर आपण टॉस करणार आहोत. आज अध्यक्ष ट्रॉफी आणि समीर शेठ पाटील यांच्यावर संपूर्ण प्रेम करणारी मंडळी
आणि लेजंड आजही ज्यांची दहशत आपण पाहतो, तर बॉसने आम्हाला माहिती दिली का त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन या. नितीन जुकोळी उपाध्यक्ष रायगड 40+ आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. चला दोन्ही कॅप्टन या. खारकोपर आणि मोहो यांच्यामध्ये होईल टॉस. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. रायगड 40+ उपाध्यक्ष आणि आज 40+ सर्व मंडळी इथे आलेत आणि आपण पाहतोय टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेत. चला फिल्डिंग टीम, नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी व्हा. आता फिल्डिंग लावून घ्या. तर टॉस करतोय. कॉल आलाय खारकोपर. यस, टॉस जिंकलाय मोह संघानं. मी पाहुण्याने विनंती करेन आपण बसून घ्या. रोहित, आमच्या समवेत शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस जिंकल्यात, अध्यक्ष ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. निर्णय का असेल? मी बॅटिंग करू. कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती देतात, यामागे काही रणनीती? जरा काही मॅच आमच्या जर खराब गेल्या आम्ही जरा बॅटिंगला जरा प्राधान्य देतो. किती एक्साइटमेंट आहे अध्यक्ष ट्रॉफीमध्ये यानंतर खारकोपर विरुद्ध खेळायचं? केला तर या ग्राउंडवर आम्ही भरपूर वेळेला खेळलो आणि मजा येते या ग्राउंडवर खेळायला. आमचा फेवरेट ग्राउंड आहे. शुभेच्छा असतील. वेळ आमच्याकडे कमी. काही बर्थडे सेलिब्रेशन? सुरत पाटील, आपण कॅप्टनशी कनेक्ट राहा. तर शायनर ग्रुप अर्थातच समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन आणि सूरज पाटील शायनर ग्रुप आणि जीतू 11 हनुमान नेरेचे सिनियर खेळाडू आणि त्यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण इथे करतो. तर काही सन्मान बाकी आहेत. मी शैलेश दादांना विनंती करेन, काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली त्या आदरणीय व्यक्तिमत्व मेघनाची मस्कर साहेब, सामाजिक राजकीय क्षेत्रातील नेरे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि मेघनाची मस्कर साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान करतो. त्यानंतर आमचे माजी उपसरपंच यशस्वी उद्योजक शंकर ठाकूर साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. मी शैलेशदादा पाटील यांना विनंती करेन दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. विशालजी खानावकर नावडे यांचं इथे आगमन. 40+ प्रवीण पाटील असतील, किरण पाटील, नाना दिवेकर, राम पाटील असतील, आमचे नितीन कोळी, मोहन पाटे मोहो, संदीप भगत वाजे, संतोष जळे वाजे, नामदेव पाटील मोहो, संतोष पाटील मोहो, प्रकाशजी मात्रे मोहो, राजेश मडवी उमरोली 40+ ही सर्व मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय आज मोठ्या संख्येनं 40+चा चाहता वर्ग. मुन्ना सुरते विचुंबे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना जितू बोईर, जितेश कुटले, शैलेश बोईर, प्रवीण वाघमारे, अरविंद धोत्रे, रुद्र म्हात्रे आणि अमित म्हात्रे मॅचचा आनंद घेत असताना आणि पेठच्या आमचे युवा उद्योजक रोशन सुरते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना तर जितू 11 हनुमान नेरेचे आमचे खंदे समर्थक अर्थातच डॉक्टर राजू ठाकरे आमचे पुरस्कर्ते अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, सेलिब्रेशन करतो आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन नंतर आपण मॅच ऑन करणार आहोत. यस डीजे. तर शायनर ग्रुप बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट नेरे गावाच्या संघासाठी दिलेली त्यांनी सेवा आणि आज समीर शेठ पाटील यांचे बंधुराज, आज शैलेश दादा यांना सुद्धा पाहतो ग्रामपंचायत सदस्य आणि शायनर ग्रुप सरपंच बैल स्वामी असेल आणि अनेक बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून आणि नवीन खरेदी सुद्धा त्यांनी केली सिकंदर. चला मॅच ऑन. तर त्यांचा बड्डे सेलिब्रेशन आपण करतो. आपण मॅचकडे लगेच वळणार आहोत कारण आपण वेळेला महत्त्व देतो. 8:49 झाले, 4 षटकं. तर सूरज पाटील शायनर ग्रुप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर वेळात वेळ काढून आज दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. आदरणीय संजयजी पाटील साहेब माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य यांना आपण पाहिलं. उपस्थित सरपंच साहेब असतील प्रकाशजी गाडगे, त्यानंतर वासुदेवजी गवते साहेब माजी सरपंच आपण पाहिलं. मेघनाथजी मस्कर साहेब यांची उपस्थिती, त्यानंतर शंकरजी ठाकूर साहेब माजी उपसरपंच, डॉक्टर राजू टाटरे यांचं इथे आगमन झाले.
दुसऱ्या अंकाकडे आपण वळतो आणि ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. मॅच ऑन कंटिन्यू. धन्यवाद. तर थँक्यू व्हेरी मच सागर. आपलं मनापासून आम्ही सर संजय शेठ आपण आलात उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपलं सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तो चलेंगे मैदान की तरफ. धन्यवाद रोशन, धन्यवाद दीपक भाई और अध्यक्ष चषक का ये शानदार आयोजन आपके सामने नजर आता हुआ. पहला मैच एक पोल की ये लड़ाई गावदेवी पेट विपक्ष उनके खिलाफ इस मैदान के अंदर खेल रही है जहां हनुमान भोकारपाड़ा. लक्ष्य रखा है टोटल 45 रनों का, यानी कि 9-5-45, यानी कि प्रति ओवर में 9 रन यहां से बनाने पड़ेंगे. और इसी लक्ष्य का पीछा करते हुए दो सलामी बल्लेबाज तनीश और सुनील. और बढ़िया बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, लेकिन शायद ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद. इस गेंद को अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है. वाइड की मदद से एक्स्ट्रा में बढ़ोतरी हो चुकी है और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे. फिलहाल 3 रन जबरदस्त फाइट दोनों टीमों के बीच में यहां पर नजर आती हुई. हालांकि ये पहला मैच है और पहला अध्यक्ष चषक का ये मैच, और सभी हमारे 40+ मास्टर रायगढ़ के दिग्गज सभी 40+ मास्टर इस मंच के ऊपर आपको नजर आते हुए. बैकफुट पर जाकर स्लैश किया है. शॉट फाइनली के ऊपर से गेंद लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप सीमा रेखा पार. अध्यक्ष चषक का ये शानदार चौका. ते रामकाका ठाकूर आणि आमचे किरण पाटील 40+ हे सुद्धा थांबणार आहेत. यस, मॅच कडे वळतोय. एक सन्मान आपण घेतो. धन्यवाद. बिल्कुल यहाँ पर शानदार चौका मिलता हुआ 4 रनों की मदद से पारी की रन संख्या आगे बनती हुई. टोटल है 7. इस बार तेज बॉल डाली थी, लाउड अपील की गई अंपायर की तरफ, लेकिन अंपायर ने लाइन को देखा, हाइट फैक्टर को देखा. डीआरएस की मांग कर रहे खिलाड़ी, लेकिन एलबीडब्ल्यू के लिए इतने तो बड़े कैमरे नहीं है कि जहां पर आपको पूरी तरीके से हुकाय के साथ यहां पर दिख सकते हैं पिचिंग लाइन कहां पर है, हाइट फैक्टर कहां है. लेकिन नॉट आउट का इशारा. टारगेट है 45 रनों का, यानी कि अंडर 19 का सबसे खूंखार शिकारी. यहां पर देख सकते हैं जहां हनुमान खारकोपर का सुदाम नाइक, छोटा तीर घावकेरे गंभीर बढ़िया फॉर्म में चल रहे दोस्तों इस सीजन में, और कम समय में इस आदात वासरू को खारकोपर टीम ने जल्दी खिलाया. मिस टाइमिंग स्ट्रोक हवा में गई. शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी मौजूद. आसान सा कैच. बालकृष्ण थे वहां पर जिन्होंने ये कैच बिल्कुल छोड़ा है, और उसका फायदा जरूर मिलेगा बल्लेबाज को. और यकीनन कहीं ना कहीं ये छोटी छोटी गलतियां है, इन गलतियों को सुधारना आपके लिए बहुत जरूरी होगा. इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन. प्रति ओवर 9 रन चाहिए, लेकिन पावर प्ले के ओवर में दमदार गेंदबाजी करनी पड़ेगी. नेक्स्ट मैच आपके सामने काफी बड़ा होगा. ए पोल की पहली मैच जहां हनुमान खारकोपर और उनके खिलाफ जरूर खेलेगी. आप देख सकते हैं सदगुरु इंटरप्राइजेस विजय हनुमान मोह टीम आपके सामने होगी. जबरदस्त टीम जानी जाती है, लेकिन हमारे मंच के ऊपर संजू भाई इनको देख सकते हैं दोस्तों. इनका एक ही कहना है कि जब बॉल बैट्समैन छक्का मारता है, बॉल वापस आती है, तो फिर आप तुरंत चेक करते हो. इसका मतलब क्या है कि बार बार आप छक्का जाने के बाद बॉल चेक करते हो. इसका जवाब हमें चाहिए, समझाइए. अगर दूर जाती है तो ठीक है, देर के बाद बॉल आती है तो फिर पता चलना चाहिए, ठीक है चल, लेकिन आप लगातार वैसे चेक करेंगे तो ये थोड़ा सा जवाब देना पड़ेगा. जवाबी हमला दिया है बल्लेबाज ने. गेंद जाएगी सीधा सीमा रेखा पार. अध्यक्ष ट्रॉफी का ये दमदार छक्का. फिलहाल 14 रन. माय भवानी छत्रपती शिवरायांना सागर आपण या वंदन केलं या स्पर्धेला, आणि सुरुवात झाली. जगातल्या सर्व राजांच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे, पण छत्रपती शिवराय आणि संभाजी राजे हे जगातील 2च राजे असे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे. याचं कारण त्यांना 350 वर्ष अगोदर माहित होतं की पाठीवरच वार करणारे पैदा होतील, छातीवरती वार करणारे जन्माला येणार नाहीत. आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकलं. पहले ओवर में रन बने 14. जीतने के लिए अब बात करेंगे आने वाली 24 गेंदे, और 24 गेंदे में जीतने के लिए चाहिए 31 रनों की यहां पर आवश्यकता है. 24 गेंदे 31 की आवश्यकता.
पहले ओवर में 14 बने, लेकिन यहाँ पर गेंदबाजों को संभालना पड़ेगा। 5 ओवर 4 गेंदबाजों का इस्तेमाल करना है, तो इसका मतलब यह है कि पावर प्ले के ओवर में आपको कसी भी गेंदबाजी करनी पड़ेगी। ये एफ लॉट्स है, यूट्यूब के जरिए माउली प्रसाद इवेंट के माध्यम से जो दर्शक हमारे साथ जुड़े हैं, उन तमाम दर्शक माए बापों से गुजारिश करेंगे कि चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें। आने वाले अनेक टूर्नामेंटों में इनका ये लाइव कवरेज आपको मोबाइल पर पहुंचेगा। फॉलिंग स्वीप करने की कोशिश, लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद, अंपायर हीरामन भोसले सर इनका इशारा आता हुआ कि यह वाइड बॉल है और वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और इसे 1 रनों की मदद से स्कोर बनाए। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, टोटल 15 रनों के ऊपर 15 बने स्कोर कार्ड के ऊपर, 45 का टारगेट। जीतने के लिए अभी भी 30 रनों की आवश्यकता है। क्या मैच एक तरफा होगा या फिर इस मैच में वार पलटवार होंगे? फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस बॉल, शॉट स्क्वायर लेग के खिलाड़ी को बीट किया, अंपायर के बगल में से गेंद तो निकाला, गोली के रफ्तार से दन करती हुई अध्यक्ष ट्रॉफी का ये नेरे के मैदान के ऊपर बल्लेबाज पेट का शानदार चौका। संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो। धन्यवाद, ठीक है। संजू भाई को कम मत आखिए दोस्तों, संजू भाई की गेंदबाजी है ना, मुझे बिल्कुल नुवान तुषारा की याद आती है, लसित बलिंगा की याद आती है, पीटर एडवर्ड्स की याद आती है। यॉर्कर डालते हैं, साइड आर्म एक्शन, ना तांडा ना शेंडा, संजू भाई का डायरेक्ट बूंदा देखने को मिलता है। और वही बादल आपण पाहताय पंढरनाथ शेठ फडके यांचा 10 सरकार, रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादल, कोण? आमच्या पंढरी शेठ यांचा बादल, आणि बादलला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक दूसरी बाउंड्री मिलता हुआ यहां पर बल्लेबाज के बल्ले से, शानदार 4 रन। जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला, जितू 11 जय। धन्यवाद टीचर, बिल्कुल यहां पर चौका मिला है और 4 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 23 के ऊपर। यहां पर स्कोर आप देख सकते हैं, व्हाइट बॉल का इशारा, 1 रन एक्स्ट्रा जोड़ लीजिए। रन बने स्कोर कार्ड के ऊपर इसी वाइड की मदद से, बिल्कुल 24 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए महज अब रनों की आवश्यकता है, सिर्फ और सिर्फ 21 रनों की जरूरत। क्या जबरदस्त यहां पर गेंदबाजी का, अब आप कीजिएगा बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक गाउदी पेट बी टीम की ओर से यहां पर नजर आ चुका है। और जब तक सवाल है दोनों सलामी ओपनर्स बल्लेबाजों का, तो तनीश और सुनील एडे इनकी ये जबरदस्त शुरुआत नजर आती हुई। और शॉट लाजवाब है, लॉन्ग ऑन खाली है पूरी तरीके से, लपेट लिया इस गेंद को, 1 बाउंस सीमा रेखा के पार, 4 रन। रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ, रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादळ, कोण हे बादल। थँक्यू। तर अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पाटील आणि त्यांचे जवळीक मित्र मंगेशजी पाटील आणि विकास पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। प्रवीण प्रेक्षकांना एक विनंती करतो, रेलिंगला तुम्ही उभे राहिलात, तुम्हाला एक विनंती आहे, आतमध्ये एक आम्ही लॉन टाकले ग्रीन आणि तिथे काही चेअर सुद्धा आहेत, आतमध्ये मैदानाच्या येऊन सुद्धा तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही येऊन बसू शकता। धन्यवाद। क्या बात आहे, आतमध्ये येऊन बसा बाउंड्री लाईनच्या बाहेर, ही तुम्हाला सूचना असेल। एक और शानदार हिट, केस पिकलं म्हणून मी नाही झालो म्हातारा, आणि टप्प्यात आला ना 40+ वाले, तुला दाबीन मी लगेच सातारा। तो केस पिकली, आता म्हातारा झाला, पण त्यांना कोण सांगेल शेर अभी भी जिंदा आहे, आमचे वय झालं म्हणून आम्ही मागे नाही, आजही आमच्यामध्ये धमक आहे, आणि आजही युवकांना वाकवण्याची ताकद त्यांच्यामध्ये। अनेक किस्से असे पाहिलेत ना की 40+ वाल्यांनी रेग्युलरला मोठा धक्का दिलाय, भल्या संघांना धक्का दिलाय 40+ वाल्याने, आणि सर्व लेजेंडरी आपण या व्यासपीठावरती पाहतो, आणि नेहमी आम्ही वारंवार उल्लेख करत असतो उपाध्यक्ष साहेब कि शेर बुढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, टाइगर जिंदा है, अभी भी मांस खाता है, आणि संपूर्ण 40+ मास्टर या मैदानावरती आपण या ठिकाणी पाहताय। टायगर आपण या ठिकाणी पाहू शकाल, खरं अर्थानं सूरज यांचे परम मित्र, रात्री के यात्री प्रांजल, यावा प्रांजलचा डाएट एक दिवशी घेऊन बघा, बरोबर तुमची बॉडी त्याच्यासारखीच होईल। तो रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 35-35,
यानी कि जीतने के लिए अब सिर्फ और सिर्फ 10 रनों की आवश्यकता है। व्हाट अ टेरिफिक स्टार्ट। शुरुआत कैसी होनी चाहिए, इसका जवाबी हमला आप देख सकते हैं दोनों भी बल्लेबाजों की ओर से। और शुरुआत कैसी होनी चाहिए, राइट स्टार्ट क्या होती है, ये दोनों बल्लेबाजों ने इस मैदान के अंदर दिखा है। विकेट की तलाश में है बोकर पड़ा, लेकिन विकेट नहीं मिल पा रहा है। मौका बना था, दूर रही थोड़ी सी गेंद, सीमा रेखा पार, डीप बैकवर्ड स्क्वायर लीग की तरफ 4 रन। कलियुगाचा आया जमाना, कलियुगाचा आया जमाना, वारा उलटा वाहता है। नंतर आपल्याला माहिती आहे एक धाव आरोग्यासाठी फिजिकल फिटनेस, कारण शरीराचा व्यायाम तुम्ही सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून या वयामध्ये देखील आपण या 40+ मास्टरांचा पाहू शकाल। कारण राजीव गांधी मैदानावरती 40+ ने धक्का दिला रेग्युलर क्रिकेट संघाला। सागर अनेक अशा स्पर्धा आहेत, मला वाटतं एक अलिबागची देखील स्पर्धा होती, तिथे देखील त्या लढतीमध्ये 40+ क्रिकेट संघानं रेग्युलर संघाला पराभूत केलं। काही संघ विचार करतात की 40+ कॉम्प्रो करायचा कसा, परंतु 40+ क्रिकेट कधी पैशासाठी खेळत नाही, ते त्यांच्या हौशीसाठी खेळतात आणि त्यांच्याशी जर तुम्ही कॉम्प्रो करत नाहीत तर ही तुमची चुकी असेल, मग अचानक धक्का देतात आणि मग तुम्हाला तोंड खाली घालावं लागतं। असे अनेक कारनामे सातत्याने 40+ मास्टरांनी केलेत। सुदाम नाईक, तर विनोद पाटील आमचे 40+ यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। मुन्ना सुरते विचुंबे मॅचचा आनंद घेत असताना, जीत गावण सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। जितू भोईर असतील, जितेश खुटले, शैलेश भोईर, प्रवीण वाघबारे, अरविंद धोत्रे, रुद्र मात्रे आणि अमित मात्रे, पेठचे रोशन सुरते सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना, तर विनोद पाटील 40+ चे आणखीन एक आमचे नेरेचे धुरंधर खिलाडू, वेलकम, सुस्वागतम, धन्यवाद। विनोद पाटिल साहब आइए आपका भी स्वागत करेंगे। जीतने के लिए मेरे ख्याल से रनों की आवश्यकता है, सिर्फ और सिर्फ 6 रनों की जरूरत है। क्या तगड़ी फाइट यहाँ पर बल्लेबाजों ने की है, दोनों भी बल्लेबाजों ने ताबड़तोड़ बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर नजर आता हुआ, और 6 रनों की जरूरत है। मैच को किया फिनिश, अभिनंदन टीम गावदेवी पेट भी, जिन्होंने शानदार तरीके से अपना ये मैच जीता और पहली जीत दर्ज करते हुए सीधा पहुंची है अगले राउंड में। अब आपको कब आना है हमारे आयोजन कमेटी सूरज बताएंगे। और यहां पर एफ पोल की ये पहली मैच, इसके बाद ए पोल की मैचेस, दिग्गज मैचेस आपके सामने होगी, जहां पर सदगुरु एंटरप्राइजेस विजय हनुमान मोह और उनके खिलाफ खेलेगी जय हनुमान खारको पर। दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं। तब तक इस मैच का हीरो हमारे साथी स्कोरर जानकारी देंगे। ये मैच का हीरो जिन्होंने दम